6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत खामगाव येथे पेन्शन धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक मनीष कदम, मुख्य व्यवस्थापक अमोल ठाकरे, उपव्यवस्थापक अमर पाटील, सहाय्यक व्यवस्थापक मोहित सदावर्ते, अक्षय ठाणे, पूजा भोंगे आणि मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते। सर्वप्रथम नवीन मुख्य व्यवस्थापक मनीष कदम यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की तुम्हा सर्वांना भेटून तुमच्या समस्यांवर उपाय शोधणे मी माझे कर्तव्य मानतो। यानंतर त्यांनी पेन्शन धारकांच्या समस्यांबद्दल माहिती घेतली आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला। याशिवाय त्यांनी पेन्शन धारकांना बँकेकडून कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात याबद्दल सविस्तर माहिती दिली। पेन्शन धारकांना त्यांच्या गरजेनुसार पेन्शनवर सुलभ कर्ज देण्यासाठी पेन्शन धारकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे। याशिवाय वृद्ध पेन्शन धारकांसाठी देखील सुविधा आहे। बँकेत उपलब्ध असलेल्या सुविधेबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे। एका पेन्शन धारकाने विचारले की ज्या वृद्ध आजींना बँकेतून पेन्शन मिळविण्यासाठी चालण्यास त्रास होत आहे त्यांना बँकेत कोणत्या प्रकारची सुविधा दिली जाऊ शकते। दोन्ही मुख्य व्यवस्थापकांनी माहिती दिली की त्यांना बँकेत MD डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। अशा प्रकारे त्यांना पेन्शन मिळण्याची सुविधा मिळेल। ते त्यांना त्यांच्या घरी पेन्शनची सुविधा देण्याचा प्रयत्न करतील। सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत 1000हून अधिक पेन्शन धारकांची खाते सुरू आहे। कार्यक्रमाचे संचालन अमोल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मोहित सदावर्ते यांनी व्यक्त केली। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खामगाव मुख्य शाखेत हा पहिलाच प्रसंग आहे जेव्हा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जो आपले कर्तव्य समजतो त्याने त्याच्या कर्तव्यात रुजू झाल्यापासून अवघ्या 2 दिवसात त्याच्या ग्राहकांना, खातेदारांना आणि पेन्शन धारकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। या बैठकीपूर्वी मनीष कदम यांनी कार्यालयात ग्राहक सेवा प्रदात्यांची कस्टमर सर्व्हिस प्रोव्हायडर्सची बैठकही घेतली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।